स्वतःवर विश्वास ठेवा, जग आपोआप बदलतं. असा स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीने आपला व्यवसाय करत आहेत त्या पुण्याच्या प्रांजलताई. हा त्यांचा व्यवसाय तर आहेच, पण त्यांची आवड सुद्धा आहे. जेवण बनवण्याची आवड होती म्हणून त्यांनी त्यांचं फूड स्टॉल चालू केलं, जिथे त्या वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात. आज मी इथे स्पेशल त्यांच्या हातची इडली फ्राय खायला आलेली आहे. तर चला इडली फ्राय बनते कशी ते बघूया. ताईंनी भल्या मोठ्या कढईमध्ये ढीगभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी दिल्यावरती वरून ऍड केलेली आहे ती इडली आणि इडलीचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे वरून आलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता ही इडली पूर्णपणे मिक्स केली जाणार आहे, जेणेकरून फोडणी आणि इडली चांगली एकजीव होण्यासाठी. ताईंच्या या व्यवसायाला 3 वर्ष झालेली आहेत आणि 3 वर्षापासून ते आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांना देत आहेत. तसेच बाहेरची लोक सुद्धा पुण्याला गेले की आवडीने ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करून त्यांच्या हातच्या या व्हरायटी टेस्ट करतात. त्यांच्याकडे तुम्हाला माहितीये का काय काय मिळतं? पोहे, उपमा, मिसळ, इडली फ्राय हे सकाळी मिळतं 8 ते 2 वाजेपर्यंत. तसंच थालीपीठ, पिझ्झा, पुलाव, दाल खिचडी हे संध्याकाळी मिळतं 6 ते 10 मध्ये. विचार करा, तुम्हाला एवढी सगळी व्हरायटी एकाच शॉप मध्ये मिळणार आहे, ते पण प्रांजलताईच्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर मध्ये. ताईंनी इडलीवरती टाकलेला आहे मसाला आणि हा मसाला चांगला एकजीव करून घेतलेला आहे, बघितलात तुम्ही. तसेच ताई ऑफिस पार्टी, बर्थडे पार्टी, फंक्शन, समारंभच्या ऑर्डर सुद्धा घेतात. तुम्हाला जर त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर 2 दिवस आधी दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑर्डरही देऊ शकता. ताईंकडच्या सगळ्या डिशेस तुम्हाला एकदम पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये आहेत. म्हणजेच बाजूला आहे कमिन्स कॉलेज, तसंच इथे हॉस्टेल सुद्धा आहेत आणि मुलांना जेवढ्या कमी प्राइस मध्ये हवं तेवढं कमी प्राइस मध्ये ताईंच्या स्टॉल वरती पोटभर खायला मिळतं. ताईने इडलीच्या वरून ऍड केलेले आहे ते तीळ आणि इथे आलेली आहे हिरवीगार कोथिंबीर. त्यानंतर ही इडली पूर्णपणे मिक्स केली जाणार आहे. तुम्हाला जर नॉर्मल इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ताईंच्या आजची ही इडली फ्राय एकदा तरी नक्की टेस्ट करा. आणि मला माहिती आहे एवढी जबरदस्त इडली फ्राय बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांनो? लवकरात लवकर व्हिजिट करा श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला, जे आहे कमिन्स कॉलेज जवळ शाहू कॉलनी येथे कर्वे नगरला. आणि आपल्या आवडतीचा प्रत्येकी नाश्ता तुम्ही इथे टेस्ट करू शकता, ज्याला जो आवडतो ते. मला तर इथे त्यांचे इडली फ्राय एवढा आवडलेला ना की इडली फ्राय बरोबर तुम्हाला दिली जाते ती हिरवीगार चटणी सुद्धा. बघितलात आणि क्वांटिटी किती जास्त आहे. तुम्ही एका प्लेट मध्ये 2 जण तर इझिली खाऊ शकतात. इथे माझी आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली इडली फ्रायची प्लेट. बघितलात तुम्ही, मला तर इडली सर्वात जास्त आवडते म्हणून मी इथे घेणार आहे पहिलाच बाईट. आणि पहिल्याच बाईट मध्ये मी या इडली फ्रायच्या प्रेमात पडले. इडली एवढी टेस्टी होती, मग वाट कसली बघताय? स्वतःवर विश्वास ठेवा, जग आपोआप बदलतं. असा स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीने आपला व्यवसाय करत आहेत त्या पुण्याच्या प्रांजलताई. हा त्यांचा व्यवसाय तर आहेच, पण त्यांची आवड सुद्धा आहे. जेवण बनवण्याची आवड होती म्हणून त्यांनी त्यांचं फूड स्टॉल चालू केलं, जिथे त्या वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात. आज मी इथे स्पेशल त्यांच्या हातची इडली फ्राय खायला आलेली आहे. तर चला इडली फ्राय बनते कशी ते बघूया. ताईंनी भल्या मोठ्या कढईमध्ये ढीगभर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी दिल्यावरती वरून ऍड केलेली आहे ती इडली आणि इडलीचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे वरून आलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता ही इडली पूर्णपणे मिक्स केली जाणार आहे, जेणेकरून फोडणी आणि इडली चांगली एकजीव होण्यासाठी. ताईंच्या या व्यवसायाला 3 वर्ष झालेली आहेत आणि 3 वर्षापासून ते आपल्या हातची चव पुण्यातल्या लोकांना देत आहेत. तसेच बाहेरची लोक सुद्धा पुण्याला गेले की आवडीने ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करून त्यांच्या हातच्या या व्हरायटी टेस्ट करतात. त्यांच्याकडे तुम्हाला माहितीये का काय काय मिळतं? पोहे, उपमा, मिसळ, इडली फ्राय हे सकाळी मिळतं 8 ते 2 वाजेपर्यंत. तसंच थालीपीठ, पिझ्झा, पुलाव, दाल खिचडी हे संध्याकाळी मिळतं 6 ते 10 मध्ये. विचार करा, तुम्हाला एवढी सगळी व्हरायटी एकाच शॉप मध्ये मिळणार आहे, ते पण प्रांजलताईच्या श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर मध्ये. ताईंनी इडलीवरती टाकलेला आहे मसाला आणि हा मसाला चांगला एकजीव करून घेतलेला आहे, बघितलात तुम्ही. तसेच ताई ऑफिस पार्टी, बर्थडे पार्टी, फंक्शन, समारंभच्या ऑर्डर सुद्धा घेतात. तुम्हाला जर त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर 2 दिवस आधी दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ऑर्डरही देऊ शकता. ताईंकडच्या सगळ्या डिशेस तुम्हाला एकदम पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये आहेत. म्हणजेच बाजूला आहे कमिन्स कॉलेज, तसंच इथे हॉस्टेल सुद्धा आहेत आणि मुलांना जेवढ्या कमी प्राइस मध्ये हवं तेवढं कमी प्राइस मध्ये ताईंच्या स्टॉल वरती पोटभर खायला मिळतं. ताईने इडलीच्या वरून ऍड केलेले आहे ते तीळ आणि इथे आलेली आहे हिरवीगार कोथिंबीर. त्यानंतर ही इडली पूर्णपणे मिक्स केली जाणार आहे. तुम्हाला जर नॉर्मल इडली खाऊन कंटाळा आला असेल तर ताईंच्या आजची ही इडली फ्राय एकदा तरी नक्की टेस्ट करा. आणि मला माहिती आहे एवढी जबरदस्त इडली फ्राय बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय पुणेकरांनो? लवकरात लवकर व्हिजिट करा श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नरला, जे आहे कमिन्स कॉलेज जवळ शाहू कॉलनी येथे कर्वे नगरला. आणि आपल्या आवडतीचा प्रत्येकी नाश्ता तुम्ही इथे टेस्ट करू शकता, ज्याला
तुम्हाला जो आवडतो ते. मला तर इथे त्यांचं इडली फ्राय एवढा आवडलेला ना, की इडली फ्राय बरोबर तुम्हाला दिली जाते ती हिरवीगार चटणी सुद्धा. बघितलात आणि क्वांटिटी किती जास्त आहे. तुम्ही एका प्लेट मध्ये 2 जण तर इझिली खाऊ शकतात. इथे माझी आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेली आहे आपली इडली फ्रायची प्लेट. बघितलात तुम्ही, मला तर इडली सर्वात जास्त आवडते म्हणून मी इथे घेणार आहे पहिलाच बाईट. आणि पहिल्याच बाईट मध्ये मी या इडली फ्रायच्या प्रेमात पडले. इडली एवढी टेस्टी होती, मग वाट कसली बघताय?